कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मजेतच असणार. बघा आता उन्हाळा चालू झाला आहे, पोरांना सुट्टी पण पडले आणि आपल्याला आता गावाला जायचं आहे की तर आमच्या झाडांना 10 दिवस कोण पाणी घालेल हे सगळं खूप विचारात येतं ना. आपण गावाला गेलो की मुंबईचं राहतं, मुंबईला आलो की गावचं राहतं, आपल्याला दोन्ही बघायला लागतात. बघू शकता ही आमची झाडं आहेत. कुणाला तरी सांगून जा, इकडं काय आपली माणसं नाही आहेत सांगायला. इथंच आहे बुलूवाला, इथं आहे. काय करताय? काय करते का? काल मी एक व्हिडिओ टाकलेला, म्हणजे चांगलं पण गेला नव्हतं, चांगल्या गेला त्याला. आणि खरोखर आहे मंडळी, आपण जर मेहनत करत राहिलो ना तर गरिबीतून आपण बाहेर येतात. जसं म्हणजे आहेत ते दिवस नाही राहत, पण पुढं चांगलं दिवस आपले येतात आणि आपली ज्या इच्छा आहे त्या आपण पूर्ण करू शकतो. आपल्याला कुठं जायचं असेल शिर्डीला वगैरे दर्शन वगैरे करायला, तर जर आपण मेहनत केली तर आपले त्या पूर्ण करू शकतो. आपण इच्छा, आपले स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. लोक गावाला पण भरपूर खर्च होता. आपल्या गावाला जायचं असेल तर जामच खर्च होता आपल्याला गावाला. परत मुंबईला येऊन परत मुलांचं शिक्षण, परत ते शाळेची फीज वगैरे भरपूर आपल्याला खर्च असतं गावचा. पण मुंबईला आल्यावर मुंबईचा खर्च असतं, गावाला गेल्यावर गावचा खर्च असतं. आणि असं आता आम्ही पावसाचं झाड लागलेलं, पण लई मंदिरात वरती लोक हे टाकतात, कबुतरांना ज्वारी बाजरी टाकतात. त्यामुळं हुंदीर चौकामध्ये, म्हणजे आमची जागा आहे ना बिल्डिंगच्या खाली, तिथं सगळं हुंदीर येतात खायला. मग ते हुंदीर आपली झाडं पण खातात. तुळशीचं झाड तर बिलकुल ठेवत नाही. मी आज नवीन फुलं आणले. मला झाडं लावायला खूप आवडते, म्हणजे पोरगी पण लावते झाडं. सगळी म्हणजे माणसं, आपली माणसं जशी नाही, आपली मराठी माणसं कशी प्रेमळ असतात. ही प्रेमळ नाही, मतलबी लोक कामाशी मतलब ठेवतात. आणि आपल्याकडं काय काम असलं ना, आपल्याकडून त्यांना काय हवं असतं तर गोड बोलतात. बघा मी नवीन तुळशी आणते, तर नवीन तुळशी लावायची आहे आपल्याला. मला बोलून काही लोक गावाला आली, काही लोक गावाला जाणार आहेत. आता भारी तुळशी दे. मी ब्लॉग बनवते ते कुणालाच आवडत नाही, पण मला आवडतात. माझ्या मुलांना पण आवडतात. माझी मुलं मला सपोर्ट करतात. मी ब्लॉग बनवते ते कुणालाच आवडत नाही, पण माझ्या मुलांना आवडतात. माझी मुलं बोलतात तुला पाहिजे तसा जग आणि दुसऱ्यांचा विचार नाही करायचा. आपल्याला आता मी पब्लिकमध्ये पण व्हिडिओ बनवायला लागली आहे. मला आता मतलब काय वाटत नाही व्हिडिओ वगैरे बनवायला. मी बनवते कारण माझे मुलं सपोर्ट करतात मला, म्हणून मी बनवते व्हिडिओज सकाळ सकाळ. आता मी लावते ती तुळशी. लोकांचा विचार नाही करायचा. लोकांचा विचार केला असता ना तर आपला कधीच संसार नाही बरोबर होत. आपल्या घरामध्ये भांडणं होतात. म्हणून लोकांचा विचार नाही करायचा. लोक काय बोलतील आणि काय नाही. लोक आपल्या घरात संपला तर कोण आणून देत नाही आपल्याला. आपल्या घरात जर काय प्रसंग आला असेल ना, प्रसंग, तर आपली आजूबाजूचे लोक कोण आपल्याला नाही मदत करणार. आपला डोळे आपल्यालाच द्यावा लागेल. समजलं? जे काय असेल तर आपल्यालाच भोगावं लागेल. आजूची नाही ना, मग कुणाचा जास्त विचार नाही करायचा. मारवाडी लोक बघितली तुम्ही? परवा आम्ही गेलेलो मंदिरामध्ये, हनुमान मंदिरामध्ये पत्रिका बघायला. तर आमच्या पुढं 2 माणसं पहिलीच बसलेली होती. मुलगी मोच्याच्या मोची असतं ना, मोची, त्या मोचीच्या पोरग्याजवळ प्रेम करताना ब्राह्मण मुलगी असते प्रेम करतो. तर तिचा वडील आणि मामी आलेली ब्राह्मणाकडे बघायला पत्रिका. तर पत्रिका बघून तर आमच्या पुढंच ती बसलेली. पण तो ब्राह्मण सांगत होता लोकांचा विचार तर नाही करायचा. लोक काय बोलतील, लोक असं बोलतील तसं बोलतील.
तो विचार नाही करायचा. कारण तुम्हाला सांगू मी, मारवाड्याच्या दुकानामध्ये जा आणि तुम्ही त्या मारवाड्याला बोला ही वस्तू तुमची चांगली नाही, तर तो काय नाही बोलणार. तो बोलो मी बदलून परत बदली करून देईन. पण त्याला जर तुम्ही किती शिव्या घातल्या, किती त्याला बडबड लाव, तरी तो काय नाही बोलणार. कारण त्याला धंदा करायचा आहे. त्या पोरीला तो भटजी समजवत होता, लोक 4 दिवस बोलतील पण लक्ष नको देऊ, तुम्ही खरं प्रेम करता ना. असं मारवाड्यावर किती चुका, त्याच्या दुकानात चुका, काय बोला त्याला काय फरक नाही पडत, तरच तो धंदा करू शकतो. तसाच आहे आपला पण. लोकांना बोलू दे, लोकांना नावं ठेवायला भरपूर आहे. लोक काय नाही करू शकत, फक्त हसू शकतात, बस मजाक करू शकतात, आपला मजाक उडवू शकतात ती लोक. म्हणून विचार नाही करायचा. मी आता पब्लिकमध्ये पण व्हिडिओ बनवायला लागले. माझी मुलं मला सपोर्ट करतात. आणि आपण दुसऱ्याचा का विचार करायचा, दुसऱ्याचा विचार नाही करायचा. ज्यांच्या घरात चालीमध्ये मी राहते ना, आता जैन चालीमध्ये, त्या लोकांच्या घरात मी 15-15 वर्ष कामं केलीत. आता मी दुसरीकडं कामं करतले, मला चांगली माणसं भेटली, एकदम भारी माणसं भेटली त्यांना. पण ह्या लोकांनी जे मतलब आपली म्हणून आपण काम करतो ना, भरपूर दुःख दिलं ह्या लोकांनी. म्हणजे आपण राहतो ती लोक कधी आपल्याला सपोर्ट नाही करत, कधी समजून पण घेत नाही. म्हणून कुणाचा नाही विचार करायचा जास्त. आपल्या दुनियामध्ये जगायचं, आपला घर सांभाळायचा, आपल्या मुळावालांचा विचार करायचा, बस. आणि बैठकीला जाते मग मला टेन्शन नाही, कारण समर्थ आहेत. आम्ही सगळं जास्त बोलतो जय सद्गुरू, आमचं समर्थ बघून घेतली, मग आम्ही जास्त कोणी तोंडाला लागत नाही. मग तुम्हाला पण सांगते, तुम्ही पण लागू नका कुणाच्या तोंडाला. आपला काम आहे, आपला कर्तव्य आहे, आणि आपल्या जगायचं आहे तसं जगायचं. जय सद्गुरू असं बोलून पुढं चालायचं, आपल्या कामात राहायचं. आम्ही गरिबीतून असाच बाहेर आलो. लोकांचा विचार तुला पहिला करायचे, भरपूर पहिला विचार करायचा आम्ही, लोक काय बोलतील, आजूबाजूचे लोक काय बोलतील, असं थरथर यायचा, काप राहायचा, ढी यायची लोकांच्यासाठी. नंतर हळूहळू पोरं पण समजवायला लागली, समर्थ पण आमचं चांगलं भाग देतात, त्यांचा पण आपण घेतलो. आणि आता मस्त जगता बाबा. 4 दिवसाची जिंदगी आहे, जगून घ्यायचा. तो काय बोलला, हा काय बोलला, ह्याच्यावर करणी करा, त्याच्यावर करणी करा, कुणाला टाईम आहे. कधी फुगा फुटल माहीत नाही कोणा, त्यापेक्षा जगून घ्या. असं माझी लोक किती निंदा नालीच ती करतात आणि करत होती, अजून पण किती करत असते, पण मला फरकच नाही पडत. हा 20 रुपयाच्या तुळशीले 2 निघाले, 2 कुंड्यामध्ये लावलेत. आता उंदीर खातात म्हणून मी तिकडे ठेवते दिवालावर. चला मग, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद. पुढे भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आता लग्नांची सीझन आहे आमच्याकडे. 8 तारखेला लग्न आहे, 10 तारखेला लग्न आहे. आता लग्नाला जायचं, मग लग्नाचे व्हिडिओ बनवू.